नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। 11 जूनला महाराष्ट्र शासनाने पोलीस भरती 2019चा JR काढला आणि सर्व महाराष्ट्रातील ज्यांनी पोलीस भरतीसाठी अप्लाय केले ते विद्यार्थी खडबडून जागे झाले आणि इतके दिवस सर्व जो त्यांचा दिनक्रम आहे त्या सर्व दिनक्रमामध्ये झालेला बदल आणि सर्व विस्कळीत झालेले जीवन आता परत सुरळीत आणायचं आणि परत पहिल्यापासून सगळ्या गोष्टींना सुरुवात करायची। आणि मग विद्यार्थी भ्रमात पडले की आता हा एवढा अभ्यास आपण कसा उरकायचा आहे। तर मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचं अजिबात टेन्शन घेऊ नका। पहिलं एक लक्षात ठेवा, मला हे येत नाही हे वाक्यच विसरा तुमच्या आयुष्यातून। नाही हा शब्द तुमच्या मनातून काढूनच टाका। लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रातील सर्व मुलं वेल कॅपेबल आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही पोलीस एग्जाम क्रॅक करणार आहेत। हा आत्मविश्वास स्वतःच्या मनामध्ये ठेवा आणि तयारीला लागा। त्याचसाठी मी आज हा व्हिडिओ बनवला आहे। हा व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यांना एक विनंती करू इच्छिते की या व्हिडिओच्या खाली सबस्क्राइब बटन आहे ते तुम्ही प्रेस करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून माझे जे पुढे पडणारे व्हिडिओ आहेत ते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि त्यानुसार तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मला आणखी चांगल्या प्रकारे सोडवता येतील। तर आजचा आपला विषय आहे मराठी व्याकरणाचा अभ्यास कसा करायचा। आधी मी एक तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की मी इथं मराठी व्याकरणाचं ज्या पद्धतीनं भागांमध्ये जे डिवायडेशन केलं आहे ते डिवायडेशन हे विचार मनात घेऊन ठेवले की जे विद्यार्थी अर्थात 2019ला तुम्ही फॉर्म भरलाय म्हणजे 2019 पासून तुम्ही मराठी विषयाची तयारी खूप कमी गतीने असेल, काही मुलं खूप चांगल्या गतीने असे करत असतील, काही मुलं असे असतील जे काही करतही नसतील। का तर मराठी विषय आहे असा विषय आहे की तो खूप किचकट आहे, बऱ्याच जणांना डोकेदुखी वाटते आणि त्यात ह्या कोरोनाच्या काळामध्ये अनेक क्लासेसही बंद होते आणि त्यामुळे बऱ्याच जणांनी मराठी व्याकरणाकडे पाठ फिरवलेले असेल। पण मित्रांनो, लक्षात घ्या, मराठी व्याकरण हे तब्बल 25 मार्काच्या वेटेजने तुम्हाला पोलीस परीक्षेला आहे आणि या 25 पैकी मी जर सांगते त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केलात तर माझा विश्वास आहे एकही तुमचा मार्क जाणार नाही। त्यामुळे मी जे सांगणार आहे त्याकडे नीट लक्ष द्या। तुमच्या सवलतीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये थोडाफार बदलही करू शकता। असं मी म्हणत नाही की मी सांगितलं म्हणजे तुम्ही याचप्रमाणे सगळं करा, परंतु एक गाईडलाईन याच्यामुळे तुम्हाला मिळेल। तर यासाठी जास्त वेळ न घालवता आपण आपल्या विषयाकडे वळूया। मराठी व्याकरणाचा अभ्यास आपण कसा करायचा आहे आणि तो कसा परफेक्ट लक्षात ठेवायचा आहे हे आपण बघूया। इथं बघा मित्रांनो, मी 2 दिवसाचे टॉपिक आणि 1 दिवसाचे टॉपिक असं दोन भागामध्ये टाकलेलं आहे। अर्थात हे लक्षात ठेवा, ह्याचा पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून ठेवा। हे जे 2 दिवसाचे टॉपिक लिहिलेले आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। याचा अभ्यास अगदी परफेक्ट तुमचा झालाच पाहिजे, त्याला नो एक्सक्यूज, हे लक्षात ठेवा। तसंच इथे हे जे 1 दिवसाचे टॉपिक आहेत मग ते काय आपण ऑप्शनला टाकायचे का? तर तसं अजिबातच करायचं नाहीये, ते करायचे आहेत, परंतु याच्याकडे सर्वात जास्त लक्ष द्यायचं आहे। दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की मी जो टॉपिकचा सिक्वेन्स लिहिला आहे त्या सिक्वेन्सनीच अभ्यास करायचा आहे। हे असं का सांगते तर लक्षात घ्या, गेली 12 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करते आणि विद्यार्थ्यांना टीचिंग करते, त्या अनुभवातून सांगते। यातला प्रत्येक म्हणजे जो पहिले टॉपिक लिहिले ते इतर टॉपिक त्यांच्यावर आधारित इतर टॉपिक आहेत। एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगते, जर तुम्ही नाम टॉपिकचा अभ्यास केलेला नसेल तर सर्वनामाचं कन्सेप्टच तुम्हाला कळणार नाही। का तर नामाऐवजी वापरतात त्याला सर्वनाम म्हणतात, म्हणजे आधी नाम म्हणजे काय माहीत पाहिजे। तसं जर तुम्ही क्रियापद टॉपिक केलेला असेल तर क्रिया विशेषण कळेल। का तर क्रियापद म्हणजे काय, क्रिया दर्शवलेली असते आणि क्रियेविषयी ज्याच्यामध्ये माहिती सांगतात ते क्रिया विशेषण असतं। म्हणजे आधी क्रिया म्हणजे काय कळलं पाहिजे, तर तुम्हाला क्रिया विशेषण अव्यय कळणार, तर तुम्हाला प्रयोग कळणार। आता ह्या क्रियापदाचा आणि प्रयोगाचा काय संबंध आहे, तर क्रियापद ज्या वेळेला तुम्ही अभ्यासाल त्याच्यामध्ये सकर्मक आणि अकर्मक क्रियापद असे 2 प्रकार पडतात। प्रयोगामध्ये सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, सकर्मक भावे, अकर्मक भावे हे प्रकार असतात। जर कर्म आहे का नाही हे जर तुम्हाला ओळखता आलं तरच तुम्ही प्रयोग हा टॉपिक कॉन्फिडेंटली हँडल करू शकणार आहात, हे लक्षात ठेवा।
शिवाय हा जो काळ हा टॉपिक आहे, हा काळ टॉपिकमधले जे उपप्रकार आहेत ते उपप्रकार बऱ्याच जणांना ओळखता येत नाहीत. मग त्याला कारण काय असतं, तुमचं मुळातच क्रियापद ह्या टॉपिकचं बेसिक ज्ञान तुम्ही घेतलेलं नसतं. डायरेक्ट काळ अभ्यासाला जाता. अनेक जण शॉर्ट ट्रिक्स वगैरे म्हणतात, पण लक्षात घ्या मराठीचा अभ्यास तुम्ही समजून केलेला असेल तर कुठल्याही शॉर्ट ट्रिकची मुळातच गरज लागत नाही. तर काळ कसा अवलंबून आहे, काळ ह्या टॉपिकमध्ये काळाचे उपप्रकार जे आहेत त्यातला जो साधा काळ असतो, मग कोणताही असेल, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, साध्या काळातलं जे वाक्य असतं त्याच्या शेवटी नेहमी मुख्य क्रियापद असतं आणि पूर्ण रीतिकाळ असतं. मग ते वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असू दे, त्याच्या शेवटी नेहमी संयुक्त क्रियापद असतं. आता हे संयुक्त क्रियापद म्हणजे काय आणि मुख्य क्रियापद म्हणजे काय, हे तुमचे कन्सेप्ट आहेत ते क्रियापदामध्ये होतात. म्हणजे तुम्हाला आधी हे कन्सेप्ट अभ्यासणं गरजेचं आहे. त्यामुळं जे कन्सेप्ट तुम्ही किंवा जे टॉपिक तुम्ही आधी अभ्यासणं गरजेचं आहे, ज्याच्यावर इतर टॉपिक डिपेंड आहेत असे टॉपिक मी आधी लिहिलेले आहेत आणि जे डिपेंडेबल आहेत किंवा डिपेंड आहेत ते मी इथं शेवटी लिहिलेले आहेत. हे जे टॉपिक आहेत ह्यातले आता हे केवल प्रयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय ही शब्दाची जात आहे, मी इकडे लिहिलेली नाही. म्हणजे एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत, त्यातल्या 7 जाती इकडे लिहिल्यात आणि 8वी इथे लिहिली केवल प्रयोगी अव्यय. हे असं करण्यामागे कारण की केवल प्रयोगी अव्यय तुम्ही असंच टॉपिक वाचला तरी चालेल, त्याला इतर काही बेसिकची गरज नाही. मात्र केवल प्रयोगी अव्यय आलंच पाहिजे, कारण केवल प्रयोगी अव्ययावर आधारित वाक्याचे प्रकार आहेत. का तर वाक्याच्या प्रकारांमध्ये बघा, उद्गारार्थी वाक्य आपल्याला येतं, उद्गारार्थी वाक्यात केवल प्रयोगी अव्यय वापरतात. म्हणजे उद्गारार्थी वाक्य ओळखण्याची एक खूण आहे अशी की त्याच्यामध्ये केवल प्रयोगी अव्यय दर्शवणारा शब्द असतो. म्हणजे केवल प्रयोगी अव्यय काय हे कळणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या की जे 2 दिवसाचे टॉपिक आहेत त्याचा अभ्यास, म्हणजे हे जे सर्व लिहिलेले आहेत भाषा, विचार, वर्णमाला, आता हे मी सगळं वाचून दाखवणार नाही, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तर हे जे सर्व 2 दिवसाचे टॉपिक आहेत त्या 2 दिवसाच्या टॉपिकचा अभ्यास रोज किती तास करायचा आहे, 2 तास करायचा आहे. त्यानंतर हे 1 दिवसाचे टॉपिक आहेत, यांचा अभ्यास तुम्ही रोज 1 दिवस करायचा, 1 तास करायचा आहे. म्हणजे 1 दिवसाचे टॉपिक असेल तर त्याचा 1 तास अभ्यास आणि 2 दिवसाचे टॉपिक असेल तर त्याचा 2 तास अभ्यास करायचा आहे. आता ह्याचं बघा, आपण साधारणतः आपल्या परीक्षेला 90 दिवस आहेत, अजून 3 महिने आपल्याकडे शिल्लक आहेत. मग 3 महिन्यांचा अभ्यास आपण कसा करायचा, तर हे जे मराठी व्याकरण आहे हे आपण पूर्ण अभ्यास मी सांगते त्याप्रमाणे केला तर तुमचं 1.5 महिन्यामध्ये पूर्ण मराठी व्याकरणाचा अभ्यास होणार आहे, याची माझी खात्री आहे. तर इकडे लक्ष द्या, ह्याच्यामध्ये हे एकूण टॉपिक किती आहेत, 16 आणि 16. मग ह्या 16 टॉपिकचा मी किती दिवस अभ्यास करायला सांगितलं आहे, 2 दिवस अभ्यास करायला. म्हणजे किती गेले इथं, 32 दिवस झाले. त्यानंतर हे 1 दिवसाचे टॉपिक आहेत, याचा मी किती दिवस अभ्यास करायला सांगितलं, टॉपिक किती आहेत, 9. म्हणजे इथले 9 दिवस, 32 आणि 9 41 झाले. म्हणजे 41 दिवस म्हणजे 1.5 महिनाही पूर्ण होत नाही. म्हणजे 1.5 महिन्याच्या आधीच आपला सर्व अभ्यास पूर्ण होतोय. आता ह्याचं काय आहे, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द वगैरे, म्हणजे शब्दसमूहाबद्दल 1 शब्द, अलंकारिक शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, ध्वनिदर्शक, पिल्लूदर्शक, वाक्प्रचार, म्हणी, शुद्ध अशुद्ध, ह्यातलं अभ्यास करण्यासारखं काय आहे. अभ्यास म्हणजे समजून घेऊन त्याच्यावर वर्क करणं, असं कुठलं ह्याच्यातलं आहे फक्त शुद्ध आणि अशुद्ध शब्द. हे कसे ओळखायचे शुद्ध आणि अशुद्ध शब्द, याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे आणि मला ह्याची पूर्ण खात्री आहे की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कुठलाही शब्द टाकला तरी सुद्धा तो तुम्ही शुद्ध कसा ओळखायचा आणि अशुद्ध कसा ओळखायचा हे परफेक्ट ओळखू शकणार आहात. त्यामुळे माझे व्हिडिओ बघत राहा कोणते टाकते ते. तर ह्याच्यामधलं हे जे आहे म्हणजे शुद्ध अशुद्ध सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टी पाठांतराच्या आहेत, हे खालचे. मग बाकी सगळ्या गोष्टी पाठांतराच्या आहेत. मग ते काय करायचं, तर सरळ एक चांगली अशी आयडिया आहे की याच्याने मोबाईलचा एक चांगला वापर होऊ शकतो. तुम्ही काय करा की तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा ह्यातलं, म्हणजे जसं समानार्थी शब्द असतील स्वतःच्याच आवाजात रेकॉर्ड करायचे आणि नंतर ते कॉर्ड लावून स्वतः ऐकायचे ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा. असं तुम्ही एकदा करून तर बघा आणि मग मला सांगा खरोखर त्याचा उपयोग होतोय की नाही. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, हे जे काही ह्याच्यामध्ये शब्द येतील
किंवा साहित्यिक त्यांची टोपण नावं येतील, ती रेकॉर्ड करायची मोबाईलमध्ये, ती ऐकायची. ते शक्य नसेल तर दुसरं काय, जिथं तुम्ही झोपता किंवा जिथं तुमची नजर जाऊ शकते फावल्या वेळामध्ये, असं भिंतीवर किंवा तुम्हाला समोर दिसेल अशा ठिकाणी हे सर्व लिहा आणि चिटकवा, जेणेकरून तुम्हाला ते रोज 10-12 वाजता तरी येईल. काही नाही, तेही नाही झालं तर सरळ स्वतःलाच एक शिस्त लावून घ्या की पुस्तकातली हे सर्व जो भाग आहे हा सर्व तुम्ही रोज निदान 5 मिनिटं वाचाल, तर ते परफेक्ट लक्षात राहील. कारण बरेच जण विद्यार्थी समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी यांचा अभ्यासच करत नाही आणि नंतर ते साधे सोपे जे हातात आहेत ते मार्क घालवून बसतात. आता मी तुम्हाला हे सांगितलं की हे 2 दिवसाचे टॉपिक आहेत, 2 तास अभ्यास करायचा आहे. हे 1 दिवसाचे टॉपिक आहे, 1 तास अभ्यास करायचा आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे सांगणारे भरपूर जण भेटतात की टॉपिक हा महत्त्वाचा आहे, तो महत्त्वाचा आहे, याचा अभ्यास आधी करा, त्याचा अभ्यास आधी करा. पण तो अभ्यास नक्की इथं आपण काय बघणार आहोत आणखी, की 2 दिवसाचं टॉपिक आहे, 2 दिवस करायचा आहे आपण त्या एका टॉपिकचा अभ्यास. म्हणजे भाषा विचार घेतलं तर भाषा विचारचा आपण 2 दिवस अभ्यास करणार आहोत आणि 2 दिवसामध्ये रोज किती, आपण त्या 2 दिवसामध्ये 2-2 तास अभ्यास करणार आहोत. बरोबर आहे. म्हणजे 2 तास एक पहिला दिवस आणि दुसऱ्या दिवशी 2 तास, असं म्हणून तुम्ही भाषा विचार टॉपिकचा 4 तास अभ्यास करणार. मग नक्की काय करणार, तो अभ्यास म्हणजे नक्की काय करायचा त्याचं मी तुम्हाला सांगते. मुळात पहिली गोष्ट, पहिल्यांदा काय करायचं तर तो जो टॉपिक आहे तो पूर्ण व्यवस्थित वाचा. व्यवस्थित वाचल्यानंतर आधीच्या प्रश्नपत्रिका, हे एक लक्षात ठेवा, तुम्ही पोलीस परीक्षेसाठी नोबेल प्रश्नसंच घ्या. अतिशय विस्तारित आणि प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर त्याची स्पष्टीकरणं पण त्याच्यामध्ये दिलेली असतात, त्यामुळे तो अतिशय उपयुक्त आहे. तर त्याच्याने काय करा की आधी एक ॲनालिसिस झालेलं असलं पाहिजे की बाबा या टॉपिकवर कोणते प्रश्न पडलेले असतील, किंवा जर समजा ते आधी ॲनालिसिस झालेलं नसेल तर काय करा, तुम्ही आधी तो टॉपिक वाचा. वाचल्यानंतर अतिशय प्रामाणिकपणे वाचा, मन लावून वाचल्यानंतर त्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक कोणता आहे की जो आपल्याला परफेक्ट लक्षातच ठेवला पाहिजे, तो नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर त्या टॉपिकवर आधारित शॉर्ट नोट्स काढा. आता बरेच जण म्हणतील तिथं 3 महिन्यावर तोंडावर परीक्षा आली आणि हे शॉर्ट नोट्स काढायची वेळ आहे का. पण मित्रांनो लक्षात घ्या, शॉर्ट नोट्स सहित तुम्ही कशा पद्धतीनं हा अभ्यासक्रम 41 दिवस म्हणजे 1.5 महिनाही होत नाही, त्यामध्ये शॉर्ट नोट्स काढूनही तुम्ही अभ्यास अतिशय व्यवस्थित उरकू शकता, तो कंप्लीट करू शकता, याची मला खात्री आहे. शॉर्ट नोट्स कशा काढायचे ह्याचा डेमो मी इथं तुम्हाला दाखवणार आहे. शॉर्ट नोट्स काढण्याचे फायदे काय होतात तर मुळात शॉर्टकटमध्ये तो पूर्ण जो काही घटक आपण अभ्यासणार आहोत तो आपल्या नजरेसमोर येतो. दुसरं म्हणजे ऐन परीक्षेला जायच्या आदल्या दिवशी आपल्याला गणिताची सूत्र बघायची असतात, बुद्धिमत्तेमधल्या अनेक कन्सेप्ट बघायचे असतात, जीके मधल्या अनेक गोष्टी हँडल करायच्या असतात, मराठीमधले वाक्प्रचार, म्हणी ह्यांच्यावर नजर फिरवायची असते, किंवा मराठीतले वेगवेगळ्या घटकांमधले कन्सेप्ट आहेत त्याच्यावर नजर फिरवायची असते आणि या सगळ्यामध्ये गोंधळ होतो. तेच जर शॉर्ट नोट्स काढलेल्या असतील तर हे टॉपिक 16 आणि हे टॉपिक 9 या एवढ्या टॉपिकची शॉर्ट नोट्स किती होणार आहेत, म्हणजे 20-25 पानांच्या 25-30 पानांमध्ये तुमच्या सर्व शॉर्ट नोट्स सामावलेल्या असतील. 25-30 पानावर अख्ख्या मोठ्या पुस्तकावर नजर फिरवण्यापेक्षा 25-30 पानामध्ये तुम्ही अख्खं मराठीचं व्याकरण शॉर्ट नोट्सद्वारे नजर फिरवू शकता आणि एक वेगळा आत्मविश्वास तुम्हाला परीक्षेला जाताना येतो. आता इथं मी सांगितल्याप्रमाणे 2 दिवस अभ्यास करण्याचे हे टॉपिक आहेत. त्याच्यामध्ये 2 दिवसामध्ये तुम्ही नक्की काय करणार ते मी सांगणार आहे. त्यातलं पहिलं मी सांगितलं काय करायचं, टॉपिकचं वाचन करायचं. इथे एक्झाम्पल म्हणून आपण एक टॉपिक घेऊया. जसं मी नाम या टॉपिकचा समजा अभ्यास करायला घेतलाय तर नाम या टॉपिकचं मी आधी वाचन केलं नीट. वाचन केल्यानंतर त्याच्यामधले कोणते महत्त्वाचे घटक आहेत हे समजून घेतलं आणि त्याच्या शॉर्ट नोट्स काढायला घेतल्या. मग या शॉर्ट नोट्स कशा पद्धतीनं काढायच्या आहेत त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथं देणार आहे. जसं बघा, नाम टॉपिक अभ्यासतोय तर नामाची व्याख्या काय आहे तर कल्पित म्हणजे कल्पनेतील, कल्पित किंवा प्रत्यक्षातील
कल्पित किंवा प्रत्यक्षातील वस्तूला दिलेले नाव. शॉर्ट नोट्स आहेत त्यामुळे खूप मोठं फापड पसारा लिहायची गरज नाही. मित्रांनो लक्षात घ्या, पोलीस एक्झामला आत्तापर्यंत ही वाक्य कितीतरी वेळा येऊन गेले. कल्पित किंवा प्रत्यक्षातील वस्तूला दिलेले नाव म्हणजे नाम. या नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? 3. मग हे 3 प्रकार बघा. पहिला आहे सामान्य नाम, दुसरं विशेष नाम, तिसरं भाववाचक नाम. हे 3 प्रकार झाले. त्यानंतर आता ह्यांच्या पण व्याख्या आल्या पाहिजेत आपल्याला. मग हे काय आहे की सर्वसामान्य गुणधर्मांवरून, म्हणजे मी इथं 2 महत्त्वाचे त्यातले शब्द काय लिहिले? सर्वसामान्य गुणधर्मांवरून जे नाम दिलं जातं त्याला सामान्य नाम म्हणतात. त्यानंतर वस्तू, व्यक्ती, ठिकाण यांना दिलेलं विशिष्ट नाव, जे विशिष्ट नाव असतं त्यांना दिलेलं त्याला काय म्हणतात? विशेष नाम. आणि भावना, गुणधर्म, वैशिष्ट्य दर्शवणारं असतं ते असतं भाववाचक नाम. बघा मित्रांनो, इथं तर 2 शब्द आहेत, इथं 3-4 आहेत, इथं तर 3 शब्द आहेत. म्हणजे 3 शब्दामध्ये मी ह्या नामाचे मुख्य प्रकार आहेत त्यांच्या काय केल्या? व्याख्या केल्या. पुढं आता मला ह्याच्याशी रिलेटेड उदाहरणं ही माहीत असली पाहिजेत. व सामान्य नाम म्हणजे मुलगा, गाव, शहर, पुस्तक ही सामान्य नामाची उदाहरणं आहेत. त्यानंतर विशेष नाम अक्षय, दिनेश, हिमालय, भारत ही कशाची उदाहरणं आहेत? विशेष नामाची उदाहरणं आहेत. भाववाचक नामाचे प्रेमळ, वात्सल्य, दानशूर ही सर्व कशाची उदाहरणं आहेत? भाववाचक नामाची उदाहरणं आहेत. अर्थात मी ज्यावेळेला हे टॉपिक घेणार आहे त्यावेळेला तुम्हाला प्रत्येकाची विस्तृत माहिती सांगेन. फक्त हे काय आहे, मी शॉर्ट नोट्स कसं काढायचं ते सांगते. हे मी इथं व्हिडिओ करते, लिहिताना सुद्धा मला किती वेळ लागतोय बघा. तुम्ही जर हे प्रॅक्टिसने करायला लागला तर तुम्हाला कुठल्याही शॉर्ट नोट्स काढायला अजिबातच वेळ लागणार नाही. आता ह्याच्यामध्ये सामान्य नामाचे उपप्रकार 2 आहेत. कुठले आहेत? तर पदार्थवाचक आणि समूहवाचक असे सामान्य नामाचे 2 प्रकार आहेत. मग समूहवाचक, पदार्थवाचक म्हणजे काय की 1, 2, 3, 4 असे जी सामान्य नामं मोजता येत नाहीत. म्हणजे मोजता येत नाही. म्हणजे 1, 2, 3, 4 अशी जी सामान्य नामं मोजता येत नाहीत ते पदार्थवाचक. आणि समूहाचा बोध होतो ते कशामध्ये जातं? समूहवाचक सामान्य नामामध्ये. मग ह्याची उदाहरणं पुन्हा इथं लिहायची. पदार्थवाचकचं काय? जसं सोने, दूध, पाणी ही पदार्थवाचकची उदाहरणं आहेत. समूहवाचकचं पेंडी, जुडी, ढीग ही कशाची आहेत? समूहवाचकची उदाहरणं आहेत. इथं बघा झाला माझा नाउन टॉपिक पूर्ण आणि या टॉपिकचे माझे शॉर्ट नोट्स तयार झाले. हे मी का सांगते की पहिलं आपण वाचन केलं. वाचन केल्यानंतर त्या टॉपिकवर आधारित साधारणतः महत्त्वाचा पॉईंट काय आहे. जसं आता महत्त्वाचा पॉईंट नाममधून मी काय करणार? तर नाम या टॉपिकमध्ये सगळे प्रकार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मात्र आत्तापर्यंत सर्वाधिक प्रश्न सामान्य नामावर विचारले गेले. म्हणजे मला सर्वाधिक महत्त्वाचं काय आहे? तर सामान्य नाम सर्वाधिक महत्त्वाचं आहे. शिवाय सामान्य नामाचे हे जे 2 उपप्रकार आहेत त्यावरही आधारित पोलीस परीक्षेला अनेक प्रश्न विचारले गेलेत. म्हणजे मला ह्यांचे पण उपप्रकार आले पाहिजेत. म्हणजे मला हे पण 2 उपप्रकार महत्त्वाचे आहेत. म्हणजे नाम महत्त्वाचं आहे ओके, परंतु नाम या टॉपिकमधलं सामान्य नाम हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याचे उपप्रकार म्हणजे याचा मला अभ्यास परफेक्ट केला पाहिजे.
बर, आता आपण 3 स्टेप झाल्या, वाचन केलं, त्याच्यावरला महत्त्वाचा घटक शोधला, असं शॉर्ट नोट्स काढल्या. आता पुढे काय करायचं आहे की लक्षात घ्या, पोलीस एक्झामला तुम्ही मराठी व्याकरणासाठी शक्यतो बाळासाहेब शिंदेंचंच पुस्तक वापरा. असं मी का म्हणते, कारण काय, मोरा वाळिंबेंचं पण अनेक जण वापरतात, मात्र मोरा वाळिंबेंच्या पुस्तकातली भाषा थोडीशी अवघड आहे समजायला. जर तुम्हाला समजत असेल आणि तुम्ही वापरलं तर चालेल, परंतु बाळासाहेब शिंदेंच्या पुस्तकातली भाषा ही सोपी आहे आणि शिवाय प्रत्येक प्रकरणाच्या मागे त्यांनी 50 पेक्षा जास्त उदाहरणांचा समावेश केलेला आहे. म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा वाचलं, त्यानंतर महत्त्वाचे घटक ओळखले, त्यानंतर तुम्ही त्याच्यावर असं शॉर्ट नोट्स काढलं, शॉर्ट नोट्स काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं, म्हणजे पहिल्या दिवशी कुठपर्यंत काम करायचं, मी काय सांगितलं, 2 तासाचं 2 दिवस अभ्यास करायचा आहे या टॉपिकचा. व 2 दिवस करताना पहिल्या दिवशी वाचणे, त्यानंतर महत्त्वाचे घटक ओळखणे, त्यानंतर त्याच्यावर शॉर्ट नोट्स काढणे. पहिला दिवस झाला. दुसऱ्या दिवशी काय करायचं, पुन्हा एकदा त्या टॉपिकचं काय करायचं, स्पीडनं वाचन करायचं. हे आपण शॉर्ट नोट्सच्या ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्याच्यावर एकदा नजर फिरवायची आणि पुस्तकामध्ये तुम्हाला जे ह्या टॉपिकवरचे मिनिमम कमीत कमी 25 प्रश्न आणि जास्तीत जास्त 50 प्रश्न सोडवता येतात का फक्त त्या टॉपिकचे, हे बघायचे. एखादा प्रश्न तुम्हाला नाही आला तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, विचारू शकता, किंवा तुम्हाला जे शक्य आहे तिथून तुम्ही त्याचा आन्सर मिळवू शकता. म्हणजे या टाईपने तुमचा 2 दिवसामध्ये एका टॉपिकचा परफेक्ट अभ्यास होईल. याचा उपयोग काय होईल, ज्या वेळेला तुम्ही परीक्षेला जाल त्यावेळेला अशा प्रकारच्या शॉर्ट नोट्स ज्या तुमच्याकडं, म्हणजे हे टॉपिक झाले तर फक्त तुमचे शॉर्ट नोट्स किती पानामध्ये राहिल्या पाहिजे, 16 पानामध्ये राहिल्या पाहिजेत. आणि इकडचे राहिलेले 9, त्यानुसार तुमचं जास्तीत जास्त 30 पानं तुमची काय झाली पाहिजेत, शॉर्ट नोट्सची तयार झाली पाहिजेत. ऐन परीक्षेच्या वेळेला जाताना स्वतःला कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी त्याच्यावर तुम्हाला नजर फिरवता आली पाहिजे. तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीनं अभ्यास केलात तर 1.5 महिन्याच्या आत तुमचं संपूर्ण मराठी व्याकरण हे पूर्ण होईल आणि एक वेगळा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल की आपण 25 पैकी 25 मार्क मिळवू शकू. लक्षात घ्या, नुसतं वाचणे म्हणजे अभ्यास नाही, तर वाचून नोट्स काढणे आणि त्याच्यावर आणखी आपलं रिव्हिजन झालं पाहिजे. लक्षात घ्या, 1.5 महिन्याच्या आत जर तुमचा पूर्ण मराठीचा अभ्यास झाला तर त्यानंतर राहिलेला जो शिल्लक आहेत दिवस, त्यामध्ये तुम्ही अनेक मराठीच्या प्रश्नपत्रिका सोडवून कशा पद्धतीचे प्रश्न आले हे तुम्हाला कळेल आणि एक वेगळा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निश्चितच निर्माण होईल. तर मित्रांनो, इथं मी माझ्या वतीनं तुम्हाला मराठी व्याकरणाचा अभ्यास थोड्याच कालावधीमध्ये कसं करायचा आणि 25 पैकी 25 मार्क्स मराठी व्याकरणामध्ये कसे मिळवायचे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला मराठी व्याकरणावर आधारित हे जे टॉपिक लिहिलेले आहेत त्या टॉपिकपैकी कोणते टॉपिक मी घ्यावेसे वाटतात आणि तुम्हाला आत्ता सध्या गरजेचे आहेत असे टॉपिक जर तुम्हाला वाटत असेल त्यावर मी व्हिडिओ बनवावा तर तुम्ही मला निश्चित कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मी त्यावर तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकेन. त्यासाठी तुम्ही माझं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला ज्या मी त्या प्रत्येक टॉपिक वाईज प्रत्येक व्हिडिओवर प्रश्नपत्रिका टाकते त्यांचा तुम्हाला उपयोग होईल आणि जास्तीत जास्त अभ्यास तुमचा पोलीस परीक्षेचा होईल, जेणेकरून माझ्या महाराष्ट्रातील माझा प्रत्येक विद्यार्थी या आलेल्या पोलीस भरतीमध्ये 100 किंवा 2019च्या पोलीस भरतीमध्ये जे उतरले ते सर्व 101% सिलेक्ट होतील. याची आपण तयारी सर्वांनी मिळून करूया. धन्यवाद.